हुकमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इकडे मालती जी आहे ती हॉलमध्ये येते आणि त्यासोबतच सगळ्यांना जमा करते, कारण की इंद्रा हा अजूनही घरी आलेला नसतो. तर इथे खरं तर मालतीला असं वाटत असतं विक्रांतच्या सांगण्यामुळे की इंद्रा हा अजूनही फॅक्टरीमध्ये आहे, पण तिकडे इंद्रा हा नसतो. इकडे खरं तर आता जी आबासाहेब आहेत ते मात्र म्हणतात की अरे एक काम करा, आपण राणीला विचारूया, राणीला माहिती असेल की इंद्रा हा कुठे गेलाय म्हणून. तेव्हा खरं तर आता इकडे जी काकू आहे ती आबासाहेबांना सांगते की राणी जी आहे तिला पण मी सकाळपासून कुठेही पाहिलेलं नाही आहे. तर इकडे दोघे पण आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात की दोघे पण घरामध्ये नाही आहेत, तर मात्र नेमके कुठे गेले म्हणून. तर इकडे खरं तर आता विक्रांत म्हणतो की मला ॲक्च्युली आताच कळलं की इंद्रा हा नव्हता फॅक्टरीमध्ये. तेव्हा इकडे खरं तर आता मालती म्हणते की मला असं वाटतं की ते दोघेही आता एकत्र त्या साडीच्या दुकानात असतील, म्हणून आपण लवकरात लवकर त्यांना शोधायला जाऊया, कारण माझा इंद्रा हा रात्रभर जर त्या दुकानात असेल तर मला अजिबातच आवडणार नाही आहे. असं म्हणून खरं तर आता इंद्रा आणि सोबतच राणीला शोधायला सगळेजण हे आता घराच्या बाहेर पडतात. तिथे ते दुकानाच्या बाहेर येऊन थांबतात आणि त्यासोबतच त्या दुकानवाल्याला त्याचं दुकानही खोलायला लावतात. जसे ते आतमध्ये जातात पाहतात की इंद्रा आणि राणी हे खरं तर झोपले आहेत, म्हणून त्यांना मालती ही विचित्र अवस्थेत झोपलेले पाहते. इथे राणी उठते, त्यासोबतच इंद्राला पण उठवते आणि त्यासोबतच इकडे खरं तर जी राणी आहे सांगते की आम्ही चुकून अडकलो गेलो म्हणून. तेव्हा इकडे खरं तर मालती दोघांवरतीही चिडते. त्यांना म्हणते की चुकून अडकलं गेलो हे काय असतं, हे अजिबातच मला कारण नको आहे, काही मला फालतूपणा नको आहे, असं म्हणून लगेचच त्या दोघांना ती आता बाहेर घेऊन जाते. त्यासोबतच आता ते दोघेही घरी येतात पुन्हा. तर इकडे खरं तर आता जे विक्रांत आणि उर्मिला आहे ते दोघेही काहीतरी बोलत असतात. ते इतक्यातच मालती त्यांच्या रूममध्ये येते. त्यांना म्हणते की तुम्ही असा फालतू प्लॅन करता का? इंद्रा आणि राणीला आपल्याला वेगळं ठेवायचं होतं, पण तुमच्या अशा फालतू प्लॅनमुळे ते दोघेही रात्रभर एकत्र होते. तुम्हाला कुठलं काम देणं हेच माझ्यासाठी चूक ठरलेलं आहे. तर इकडे खरं तर आता जी इंद्रा आणि त्यासोबतच राणी आहे तिला एकत्र पाहिल्यामुळे मालतीला प्रचंड मनस्ताप झालेला असतो. तिला अजिबातच आवडलेलं नसतं की इंद्रा आणि त्यासोबतच राणी हे एकत्र असतात म्हणून. खरं तर इकडे उर्मिला आणि त्यासोबतच विक्रांत ह्यांचा प्लॅन तर वेगळाच असतो. इकडे खरं तर आता जी इंद्रा आणि त्यासोबतच राणी आहे ते आपल्या खोलीमध्ये असतात. खरं तर ते एकमेकांना दाखवत असतात की त्यांनी छोटा इंद्रा आणि छोटी राणी हे एकत्र घरी घेऊन आलेत म्हणून. ते सांगतात पण की आता हे आमच्यासोबतच राहणार म्हणून. तर इकडे खरं तर आता इंद्रा हा पटापटा आवरत असतो, कारण त्यांना पटकन आवरून हे खाली जायचं असतं. खालून मालती ही जी आहे ती कंटिन्युअसली आवाज देत असते. इकडे आता जे इंद्रा आहे तो मात्र शोधत असतो की नेमकं त्याची घडी जी आहे ती कुठे गेली म्हणून. तर इकडे राणी तर म्हणते की अहो मी तर अजिबातच घेतली नाही आहे तुमची घडी, कारण की लास्ट टाईम तुम्हाला आठवत आहे ना की तुमची घडी घेतल्यामुळे नेमकं काय झालं होतं ते. तर त्याच्यावरती ते दोघंही आता एकत्र मिळून त्यांची जी घडी आहे ती शोधू लागतात. खरं तर त्यांना घडी सापडत नाही, पण मात्र त्या दोघांची एकमेकांनाच टक्कर होते, जेणेकरून ते दोघेही आता एकमेकांना पाहून हसू लागतात. खरं तर ती घडी तर सापडतच नाही, पण ह्या दोघांचंच भलत्याच गोष्टी होऊ लागतात. खरं तर आता इकडे इंद्राला आता घडी ही नको असते. तो म्हणतो की आपण थोड्या वेळानंतर शोधूया, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. दुसरीकडे इकडे खरं तर आता सगळेजण हे एकत्र डायनिंग टेबलवरती बसलेले असतात नाश्ता करायला. तेव्हा खरं तर आता इकडे जी चिकू आहे ती इंद्राला विचारते की दादा बहिणी की तुम्ही रात्रभर आता तिकडे अडकलेला होतात, खरंच सांगा ना काय केलं तुम्ही रात्रभर. तेव्हा इकडे हळूच राणी म्हणते की खूप जास्त धमाल केली म्हणून. तेव्हा इकडे खरं तर चिकू जी असते ती म्हणते की धमाल केली, आम्हाला पण कळू दे की काय काय धमाल केली म्हणून. तेव्हा इकडे खरं तर राणी जी आहे ती तिकडे घडलेल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे त्या सांगत असते. इकडे खरं तर आता जो इंद्रा आहे आता राणी सांगते म्हणून तो पण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या सांगू लागतो. इकडे जी मालती बसलेली असते तिला अजिबातच आवडत नाही
की इंद्रा आणि त्यासोबतच राणी जे काय सांगतायत तिला अजिबातच पटत नाही. खरं तर इकडे जी राणी असते ती इंद्राच्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते. तेव्हा इकडे खरं तर इंद्रा जो असतो तो पण म्हणत असतो की राणी जी आहे ती पण वेड्यासारखीच वागत होती. खरं तर ती पुत्र्याशी बोलत होती आणि पुत्र्याशी बोलता बोलता अचानक तिच्यासमोर मी आलो तर एवढी जोरात घाबरली की म्हणजे काहीच नाही असं म्हणून खरं तर त्यांचे धमाल मस्ती मजा हे चालूच असतात. खरं तर इथे चिकू जी आहे ती त्यांना अजून चिडवत असते आणि त्यासोबतच त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी या बाहेर काढून घेत असते. इथे इंद्रा सांगतोय म्हणून राणी पण ही मागे फिरत नाही. ती पण आता इंद्राबद्दल सगळ्या गोष्टी ह्या सांगू लागते. मालतीला अजिबातच आवडत नाही. मालती ही जी आहे ती चिकूला चूप करत असते पण अजिबातच चिकू ही काय चूप होत नाही. कारण आबासाहेब हे मात्र तिला म्हणतात की सांगू द्या, राहू द्या, मुलांची मजा मस्ती चालू आहे, आपण उगीचच कशाला पडायला त्याच्यामध्ये असं म्हणू खरं तर मालतीला आता जे आबासाहेब आहे ते गप्प करतात. पण शेवटी मालती जी आहे ती सगळ्यांना चूप करते. सगळ्यांना म्हणते की आपापल्या जेवणाकडे लक्ष द्या, उगीचच या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. तर इकडे खरं तर आता जी उर्मिला असते ती विक्रांतसोबत खोलीमध्ये जाते. खरं तर उर्मिला आणि विक्रांतला अजिबातच इंद्रा आणि जी राणी आहे ते घरी आले त्यांना पटलेलं नसतं. ते दोघेही प्लॅन करतात की आपण काहीतरी असं करायला पाहिजे म्हणजे इंद्रा त्यासोबतच राणी ह्या दोघांचाही आपण काटा काढायला पाहिजे असं म्हणून ते दोघेही आता त्या दोघांनाही मारून टाकायचा खरं तर प्लॅन करत असतात. इकडे उर्मिला त्याला सांगते की आपण एक काम करूया, आपण सगळ्यात आधी त्या राणीला मारून टाकूया म्हणजे इंद्राला मारत असताना आपला जो रस्ता असेल तो आपल्याला मोकळा भेटेल आणि त्यासोबतच आपल्याला अडवायला हे कोणच भेटणार नाही. तर इकडे खरं तर ते दोघेही मारायचा प्रयत्न बोलत असतात. तेव्हा इतक्यातच तिकडे मालती येते. मालती म्हणते की काय चाललंय इकडे. तर दुसरीकडे जी राणी असते ती खरं तर खोलीमध्ये असते आणि तिकडे तिला चिकू येते भेटायला. चिकू ही तिला म्हणते की खरं तर मी तुला थँक्यू बोलायला आले, मी माझ्या दादाला इतकं खुश हे ह्याच्या आधी कधीच पाहिलेलं नाही आहे असं म्हणून खरं तर आता ती तिला थँक्यू बोलत असते. इथे आता जी राणी आहे ती म्हणते की अगं असं काहीच नाही आहे, हे सगळं आपोआप कसं घडतंय मला पण कळत नाही. तेव्हा इकडे इंद्राच्या प्रेमात पडली आहे का राणी हे चिकू ही तिला विचारते. तेव्हा ती मात्र काहीच बोलत नाही. ती खरं तर लाजलेली असते. चिकूला कळतं की नेमकं ह्या दोघांसोबत काय चाललंय म्हणून. तर इकडे खरं तर आता दुसरीकडे जी मालती ही त्या दोघांच्या खोलीमध्ये गेलेली असते. त्या तिथे म्हणते की तुम्ही हे कसले प्लॅन बनवतात, मला चांगले प्लॅन हवे, मला खरं तर त्या राणीला माझ्या इंद्रापासून दूर करायचं आहे आणि त्याच्यासाठी काही करायचं असेल तर मी तुमची साथ देईल. आणि या आजचा भाग इकडे समाप्त होतो.